जगद्गुरू तुकोबरायांचं चरित्र घेत असताना त्यांच्या अनेक पाठीमागच्या पिढ्या, या पिढ्यांनी नेमकं काय केलं लक्षात येतं का बघा. याचा विचार आपण जर केला तर आपल्या ध्यानात येईल की त्यांची पाठीमागची जी माहिती मिळते ती विश्वंभर बुवा अशी एक नाव मिळतं आपल्याला, की विश्वंभर बुवा म्हणून 7व्या पिढीमध्ये 7वे पुरुष तुकोबरायांच्यापासून पाठीमागं 7व्या पिढीमध्ये जे झाले ते विश्वंभर बुवा. त्यांच्या पत्नीचं नाव आहे उमाबाई, आणि उमाबाई आणि विश्वंभर बुवा हे देहू या ठिकाणी राहत होते. खऱ्या अर्थानं वतनदारी होती. वतनदारी असल्यामुळं वतनदार लोकांना त्या काळामध्ये आंबिले असं नाव होतं, आणि आजच्या इतिहासानुसार बघितलं तर त्यांचं विश्वंभर बुवा आंबिले किंवा विश्वंभर बुवा मोरे अशा पद्धतीचं नाव त्यांचं पुढं चालू झालं. आणि त्याचा इतिहास आपण जर बघितला तर आपल्या ध्यानात येईल की विश्वंभर बुवांना भगवंताची प्राप्ती व्हावी याच्यासाठी अनेक पाठीमागच्या साधुसंतांनी जो विचारधारा दिलेली आहे ती विचारधारा त्यांनी पुढं याज्वल्यपणे चालू ठेवली.